नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेडकरांसाठी 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आरोग्य आणि कला संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहायता निधी आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कुसुम सभागृह ITI रोड येथे 3 दिवसीय भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. 14 ऑगस्टला फिजिओथेरपी तपासणी, 15 ऑगस्टला नेत्र तपासणी तसेच BP, शुगर आणि सामान्य आरोग्य तपासणी, तर 16 ऑगस्टला एंडोस्कोपी तपासणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासोबतच सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026 रंगणार असून शास्त्रीय व लोकनृत्य, गायन आणि वादनाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार आहेत. दररोज सायंकाळी 5 वाजता लावणी व समूह नृत्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना सर्वांसाठी मोफत प्रवेश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भारतीय संस्कृती कला संवर्धन हे आमचं परम उद्देश, त्यासोबतच नांदेडकरांना सामाजिक बांधिलकीसोबत जोडणं या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या 14, 15, 16 ऑगस्ट 2026 दरम्यान कुसुम सभागृह नांदेड येथे भव्य असा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव, तृतीयपंथी सशक्तीकरण व भव्य आरोग्य शिबिर असा त्रिसंगम असलेला मोठा भव्य कार्यक्रम आपल्या नांदेड येथे कुसुम सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग व सोबतच सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड या सर्वांच्या सहकार्याने एक मोठा असा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासाठी स्पर्धा जी असेल ती सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत चालणार आहे. त्यामध्ये विविध नृत्य, संगीत, भाषण, निबंध, चित्रकला अशा सगळ्या स्पर्धांचा समावेश आहे. त्यासोबतच दररोज भव्य आरोग्य शिबिर असणार आहे. त्या भव्य आरोग्य शिबिरमध्ये पहिल्या दिवशी 14 तारखेला पहिल्या दिवशी फिजिओथेरपीच्या चेकअप्स होतील. 15 तारखेला डोळे तपासणीचं शिबिर लावण्यात आलं आहे आणि 16 तारखेला एंडोस्कोपी, जे की महागडी सगळ्यात मोठी ही आहे टेस्ट आहे, ती आपण फ्रीमध्ये 20 लोकांची करणार आहोत. असं भरगच्च कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आलं आहे. त्याच्यासाठी आमच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून चालणारं धर्मदाय निधी कक्ष, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हे सर्व सोबत आले आहेत. त्यांनी आम्हाला मदत करत आहेत की भव्य आरोग्य शिबिर आयोजन करण्यामध्ये. विशेषतः नांदेडकरांना जे लोकनृत्य, समूह नृत्य आणि लावणी आवडते ते दररोज संध्याकाळी 5ला सुरू होईल आणि 8 वाजेपर्यंत सुरू राहील. अविरत सुरू असणारा 3 दिवसाचा महोत्सव 2 रंगमंचावर आहे. पहिला रंगमंच स्वर्गीय आशाताई भोसले यांना समर्पित, दुसरं स्वर्गीय पद्मविभूषण तीजनबाई यांना समर्पित आहे. हे भव्य कार्यक्रम 3 दिवसामध्ये नांदेडकरांना मोफत प्रवेश आहे. सर्वांनी येऊन आनंद घ्यावा. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत आपण केव्हाही येऊ शकता. कुठल्याही प्रकारचं पासेस नाही, काय नाही. आपल्यासाठी खुला मंच आहे की आपण येऊन कलाकारांचं मनोरंजन पण बघावं, कलाकारांचा आनंद पण वाढवावा आणि कलाकारांना आशीर्वाद पण द्यावा आणि भव्य आरोग्य शिबिरचं ज्यांना ज्यांना गरज आहे त्या गरजूंपर्यंत पोहोचवावं आणि याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर सगळं कार्यक्रमाचा तपशील टाकलेला आहे. आता आम्ही गुगलवर पण टाकतोय. सगळीकडनं माहिती मिळवून घ्या आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून याचा आनंद घ्या, एवढीच इच्छा आपल्या सर्व नांदेडकरांना सांगते. पालकमंत्री महोदय हे 15 तारखेला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील व विविध राजकीय मंडळी, सामाजिक मंडळी सर्व या कार्यक्रमाचं उद्घाटन किंवा कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती व त्यासोबत समारोपाला असतील. आम्ही सर्वांना आमंत्रण दिले कारण कार्यक्रम हा नांदेडकरांचा आहे. त्यांनी याचा येऊन लाभ घ्यावा.